दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी मार्गवरती तेजस डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल. आकाश शर्मा आहे गोलंदाजी मार्गवरती. चोवीस धावा 24. उमेश आणि श्रेयसची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत नाही पोहोचत आहेत. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझनला क्लिअर करून 4 धावांसाठी. अठ्ठावीस धावा 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 28. 28 धावा. चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून. उमेशच्या बॅटमधून खणखणीत षटकार. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. त्याच दिशेने चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतील. सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 35-35. शेवटच्या फक्त सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 36 धावा. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 36. धावा. शेवटच्या चेंडूवरती प्रहार केलाय. कोणीही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाहीये. चेंडूला पाठवले सीमारेषा पार. षटकार. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकता पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती. एक सुरेख फटका. कोणीही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नव्हतं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आपण पाहतोय 42. 42 धावा. दोन्ही फलंदाज उमेश आणि श्रेयसची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करणारी कामगिरी अष्टपैलूसाठी. दुसऱ्या बाजूला साई सीसी संघ थोडासा दबावात आहे. याचं कारण सुद्धा आहे की अजूनही ब्रेक थ्रू नाही आला. दोन्ही सलामीवीर बॅटर आपल्या संघासाठी चांगली खेळी करतात. एका बाजूला उमेश तर दुसऱ्या बाजूला श्रेयस. अमन गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होताना. श्रेयस गुरव काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलं. रिव्हर्सचा फटका. 4 धावांसाठी. प्रॉपर टायमिंग बॅटमधून आपण पाहू शकता. कनेक्शन सुद्धा खूप चांगलं होतं. 46. 43 धावा.
3.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. LBW ची अपील, पंचांचं बोट हवेत. श्रेयस गुरवला मैदान सोडावं लागते. पहिला ब्रेक थ्रू, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती साई सीसी या संघाला, तो ब्रेक थ्रू आला. श्रेयस गुरव बॅक टू द डगआउट. यश चव्हाण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडूला फील्ड करून बॅलन्स घेऊन नाही चालणार आहे. पंचांचा इशारा येतोय. 4 धाव्यांसाठी. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये काय घडलं त्या दिशेने. यश चव्हाणच्या बॅट मधून लॉंग ऑनला क्लिअर करणारा एक दणदणी षटकार येतोय. इथून आपण पाहू शकता अष्टपैलूच्या खेळाडूंचा जर का विचार केला तर डगआउट मधून सेट होऊन आल्यात. जो खेळाडू येतो तो फक्त आतिषबाजी, मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळणं जाणतो. तर यशला सुद्धा आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा प्रहार षटकार. जितका वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता फटका तितक्याच वेगाने. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 60 धावा. पाहू शकता गोलंदाजाचं काहीतरी नवीन करण्याचं मन होतं. जितक्या वेगाने चेंडू हाताळला होता त्याच वेगाने चेंडूला सीमारेषा पार पाठवला यश चव्हाण. पुन्हा एकदा त्याच दिशेने कोणीही क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगलनी ओव्हरची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 61, लॉस ऑफ 1 विकेट. आदर्श सिंग गोलंदाजी मारवरती सज्ज होताना. 4थ्या षटकानंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 61 धावा. आदर्श पहिल्या चेंडूला लॉंग ऑनला घेऊन काढलं. एक चांगला फटका होता बॅटमधून, पण आवाज ऐकू शकता कशा प्रकारे कनेक्शन होतं. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 62 धावा 62. इथून धावफलक वेगाने पुढे जाताना दिसते. दोन्ही फलंदाज. श्रेयस आऊट झाल्यानंतर
नवीन फलंदाज यश, त्यांनी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्याचा निर्णय आणि खऱ्या अर्थाने दाखवून देताना की कशा प्रकारे मोठे फटके खेळायचे आहेत आपल्या संघासाठी. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये झेल टिपण्याची संधी, हातातून झेल निसटतोय. डॉट येतो हातामध्ये, कॅच नाही आले. चेंडूला पाठवलं हवेमध्ये, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. चेंडू खाली तर पोचले होते पण चेंडू हातामध्ये नाही येत आहे, हातामधून निसटतोय. अजून एक जीवनदान. बघा उमेशला मागच्या मॅचमध्ये 8 वरती जीवनदान मिळालं होतं, तेव्हा त्यांनी 51 धावेची खेळी केली होती आपल्या संघासाठी. आता इथून सुद्धा लगातार 2 जीवनदान मिळाले आहेत. 4.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ. चेंडूला पाठवलं गॅपमध्ये, कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. यशच्या बॅटमधून हा चौकार. अष्टपैलूच्या खेळाडूचा जर का विचार केला तर खऱ्या अर्थाने दोन्ही जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो आक्रमक खेळ करण्यासाठी जाणतोय. 67, 4.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. .67 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटच्या चेंडूला कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील, मात्र सिंगलनी संतुष्ट. 5 षटकानंतर धावफलकार धावा आपण पाहू शकता. 68, 68 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 68 रन ऑन स्कोर कार्ड. यशच्या बॅटमधून अजून एक चौकार येताना आपण पाहतोय. तर स्पेसरला आणलं गेले, चांगला चेंडू डिफेन्स केलं गेलं. 72, 72 धावा 5.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषा पार क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून. यशच्या बॅटमधून एक दर्शनीय फटका पण पाहू शकता. बाउन्सर चेंडू होता, त्या बाउन्सर चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला गेला. 5.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 78. ऑफ साइड ड्राईव्ह गेले, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवर येईपर्यंत सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 79. मग जी काही मागच्या मॅचमध्ये उमेश सलामीवीर बॅटर म्हणून आला होता ती करत होता, ती आता कुठेतरी आपण पाहू शकता यश करताना. जे आक्रमक खेळ कशा प्रकारे धावफलक एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल
तर दोन्ही बॅटरना माहिती आहे की इथून आक्रमक खेळ करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. 79 आतापर्यंत 5.4 चेंडूंचा खेळ झाला आहे. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. आपण पाहू शकता यॉर्कर डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न होता. डॉट येतोय. 5.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 79 79 धावा. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करतील. फेकेपर्यंत सिंगल कंप्लीट होताना 6 ओव्हर नंतर धावफलक धावा 80 80 धावा. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 80 धावा धावफलकावरती. ऑन साईडला चेंडूला पाठवलं. मिड विकेट अँड लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून सरळ 6 धावांसाठी उमेशच्या बॅटमधून एक धनधनी षटकार. आपण इथे पाहू शकतो दोन्ही फलंदाज कशा प्रकारे एकमेकांच्या खेळीला साथ देत आहेत. दोघांचा जर का विचार केला तर दोघांना माहिती आहे की इथून आक्रमक खेळ आणि आक्रमक खेळ कायम ठेवण्याचा प्रयत्न. जे धावफलक वेगाने पुढे जाते त्या धावफलकाला वेगाने जलद गती देण्याचं कार्य दोन्ही फलंदाज उमेश आणि यश. 86 6.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. अमनचं स्वागत केलंय षटकाराने. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहू शकता उमेशच्या बॅटमधून. मागची इनिंग मागची मॅच ज्या ठिकाणी उमेशनी सोडली होती तिथून कुठेतरी स्टार्ट केलं गेलंय. पुन्हा एकदा तीच इनिंग कुठेतरी कंटिन्यू करताना दिसते आपल्या संघासाठी. 92 रन ऑन स्कोर कार्ड 92 धावा धावफलकावरती. टप्पा पडल्यानंतर पाहू शकता चेंडू कशा प्रकारे बाहेर जाताना थोडंसं बीट करताना कमबॅक करण्याची क्षमता अमनमध्ये सुद्धा आहे. 6.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 92 धावा धावफलकावरती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हातामध्ये जाईल का? उमेशच्या खेळीला पूर्ण विराम लागताना आपल्या संघासाठी एक चांगली खेळ एक चांगला झेल टिपला गेला डीपमध्ये. आपण ते सुद्धा पाहू शकता. उमेशला मैदान सोडावं लागते.
6.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 92 धावा धावफळ करते 92. पार्थ नाईक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूला ऑन साईडला घेऊन काढलं सिंगलसाठी. 6.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 93 धावा धावफळ करती. पुन्हा एकदा यश स्ट्राईकवरती येताना ज्या खेळाडूंनी मात्र मोठे फटकेचा सहारा जास्त घेतला गेलाय. आता पाहू शकता शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे खेळ असणार आहे. एक चांगला झेल आपण पाहू शकता. अमन तिवारी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. यशच्या खेळीला सुद्धा पूर्ण विराम. ज्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळले होते त्याच गोलंदाजांनी दोनही फलंदाजाला उमेश आणि यशला तंबूच्या दिशेने पाठवण्याचं कार्य केलं. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू फॉलो थ्रू मध्ये आपण पाहू शकता. एक चांगला झेल. पहिल्या चान्समध्ये चेंडू मिस झाला होता पण शरीराचा वेध घेऊन दुसऱ्या चान्समध्ये चेंडूला पकडलं. 7 षटकानंतर धावफळ धावा 93. लॉस ऑफ 3 विकेट. श्रवण मेहर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तेजसचा दुसरा चेंडू आपण पाहू शकता. थोडासा श्रवणला बीट करणारा चेंडू. डॉट येतोय. इथून जे धावफलक वेगाने जात होतं त्याला थोडंसं आपण मागच्या षटकामध्ये पाहू शकता. 2 ब्रेक थ्रू आल्यानंतर संतगती देण्याचा प्रयत्न. टीप मरतो. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतील मात्र सिंगलनी संतुष्ट. 7.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय 95. 95 धावा. चेंडूला पाठवले हवेमध्ये. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. 2-2 क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू खाली आले होते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय घडलं. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. विकेट इथे झेल सुटल्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे कमबॅक केले तेजस मानकर. श्रवणचा आपण रिप्ले मध्ये पाहू शकता.
कशा प्रकारे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या तेजसने. .5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 96. थोडस गोव्यानं धावफलकाला संत्य गती लागले. ऑफ साइडला ड्राईव्ह केलं गेलं. नवीन फलंदाज वेदांत गुरव. थोडस मिसफिल्ड, खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा, पंचांचा इशारा येतोय. इथून साई क्रिकेट क्लब संघाचे जर का विचार केला तर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना दिसते. वेदांत गुरव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडू हातामध्ये आलाच नाही. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये काय घडले. धावफलक धावावर 100 धावा कंप्लीट होताना 8 षटकाच्या समाप्तीनंतर. 8 ओव्हर नंतर आपण पाहू शकता संघाचे सेंचुरी होताना 100 धावाचे धावफलक आपण पाहू शकता. मागच्या 2 षटकामध्ये थोडस संत गतीने पुढे जाताना क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला चेंडूवर पोहोचेपर्यंत मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 8.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकाला धावा 101. लॉस ऑफ 4 विकेट. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट होताना दिसते. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 102 धावा धावफलकावरती. सिंगल डबलनी स्ट्राईक रोटेशन ऑनटवण्याचा प्रयत्न. एका बाजूला पार्थ नाईक आहे तर दुसऱ्या बाजूला वेदांत गुरव आहेत. जर का यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला तर तिथेच क्षेत्ररक्षक कोणीही नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. पण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकता काय घडलं. मॅचची एज लागली होती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. एकशे 6 धावा. साईडला लॉंग ऑफवरून डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला फील्ड करे फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना 8.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 108. 108 रन ऑन स्कोर कार्ड. 108 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. येणारे 8 चेंडूवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. येणारे 8 बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. क्षेत्ररक्षक टीपमध्ये आहेत. वेगाने चेंडूवर येतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण थांबवलं गेलं. आता ओव्हर थ्रोच्या रूपात अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फेकी. आणि आपण पाहू शकता ती दुसरी धाव घेणं थांबवलं होतं पण ते फेकी झाल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जर का चेंडू नाही आला तर 2 धावा सुद्धा कंप्लीट होताना दिसत आहे. 8.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ. 110 धावा. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये.
चेंडूला पाठवले, वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. 9 षटकानंतर धावफलक धावा आपण पाहू शकता 114 धावा, लॉस ऑफ 4 विकेट. यष्ट उद्ध्वस्त केलं जातात. बॅक टू बॅक आपण पाहू शकता. दुसरा विकेट आहे. दुसरा विकेट येताना आपण पाहू शकता. कमबॅक होतोय साई क्रिकेट क्लब संघाचा. थोडं उशिरा का होईना पण कमबॅक होतोय. म्हणजे धावफलक जे वेगाने जलद गतीने चालू होतं त्या धावफलकाला पूर्णपणे आपण पाहू शकता शांत केले गेले. 9.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा आपण पाहू शकता. धावफलक स्थिरावले गेले. 118 वरती धावफलक स्थिरावले गेले. लॉस ऑफ 6 विकेट. ऑन साइडला चेंडूला घेऊन गाळला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत फक्त सिंगल धाव. 119 धावा. 9.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 119. येणारे 2 चेंडू टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत नाही पोहोचत आहेत. इथून रन सुद्धा नाही काढले गेले. म्हणजे इथून रन नाही काढली गेली मग शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी मोठा प्रहार करण्याचा माइंडसेट असेल. तो मोठा प्रहार केला जाईल का हेही बघावं लागेल. 119 शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा रन नाही येणार आहे. चेंडू डायरेक्ट हातामध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावफलक धावा आपण पाहू शकता 119. 1-2-0. 120 धावांचं टार्गेट असणार आहे साई क्रिकेट क्लब या संघाला.
120 is a target from Sai Cricket Club.
वेलकम बॅक. स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व गडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय किनी फाउंडेशन आयोजित सन्मान्य अक्षय नाईक चषक सन्मान्य अजिंक्य नाईक चषक लिदर क्रिकेटची ही स्पर्धा परेशजी किनी साहेब यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी जर का विचार केला तर लासोपारा क्रिकेट असोसिएशन ज्यांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने विशेष सहकार्य केलं त्यांचे सुद्धा इकडे मनापासून आभार असतील. लेदर क्रिकेटची स्पर्धा वसई तालुक्याच्या खेळाडूला आपण एक चांगलं प्लॅटफॉर्म परेशजी किनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून दिले. इथून खेळण्याची संधी मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून आपण पाहू शकता उद्याच्या दिवशी ते फायनल असणार आहे. कोणता खेळाडू असेल आहे जो अजिंक्य नाईक चषक या क्रिकेटचा महासंग्रामध्ये चॅम्पियनच्या ट्रॉफीवरती नाव करेल, कोणता तो संघ असणार आहे. या मॅचमध्ये मजा येणार आहे. 120 धावांचा बाटला करायचा आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. मात्र 1 धाव आतापर्यंत खर्च केले. अपील केली जाते. यष्ट उद्ध्वस्त केलं गेलं. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे आर्यन आले होते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण पाहू शकता ऑफ साईडच्या यष्ट डायरेक्ट उद्ध्वस्त केला गेला. विकेटचं पतन पहिला हादरा लागतोय साई क्रिकेट क्लब या संघाला. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मात्र 1 धाव धावफलकामध्ये इथून 120चा बाटला करायचा असेल तर साई क्रिकेट क्लब या संघाला मॅचला आधी स्टार्ट करणं जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. थोडासा संघ आता इथून पहिल्या षटकानंतर दबावामध्ये आहे. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा मात्र 1 आहे. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये येताना लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतोय. 120चा पाठला करायचा आहे. मॅचला कशा प्रकारे सुरुवात केली जाते पहिल्या षटकामध्ये थोडंसं संत गतीने मॅच स्टार्ट होताना डिफेन्सिव्ह पद्धती चेंडूला खेळलं. फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा मात्र 2. लॉस ऑफ 1 विकेट. 2 रन ऑन स्कोर कार्ड.
दुसरं षटक हाताळण्यासाठी अमोल भगत सज्ज होताना. दुसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर अमोल भगत सज्ज होताना. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आल्यात. फेकी केली होती, या स्टँडवरती नेम साधण्याचा प्रयत्न केला होता. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेप. 3 धावा धावफलकावरती. बघा मागच्या मॅचमध्ये अमोलने केलेली कामगिरी, खऱ्या अर्थाने वाखाणणे सगळी कामगिरी आपल्या संघासाठी केली होती. म्हणजे ज्या क्षणाला ब्रेक थ्रूची गरज होती त्या क्षणाला ब्रेक थ्रू आणि शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आले होते. त्या षटकामध्ये सुद्धा थोडंसं दबाव, पण तिथून हात खोलण्याचे चान्स अमोलने नव्हते दिले. या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहू शकता तशाच प्रकारे कामगिरी आपल्या संघासाठी. चांदकडे अपील केली जाते. पंचांचा लेग बाईसचा इशारा. 1 रन ऍड होताना. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 4 रन 4 धावा धावफलकावरती. अमोलचा जर का आपण बॉलिंगचा जर बघितलं तर रनअप थोडासा लॉंग आहे. इथून रनअप लॉंग आहे. अमोलकडे ती क्षमता सुद्धा आहे की वेगवान गतीने चेंडू हाताळण्याची. आणि आपल्या संघासाठी तेच करताना अमोलच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं साई क्रिकेट क्लब. चेंडूला हवेमध्ये पाठवलं. जितक्या गती जितक्या वेगाने चेंडू आला होता, एक चांगला फटका आपण पाहू शकता. अमोलच्या अगेन्स्ट ड्राईव्ह केलं गेलं. स्पेसचा फायदा घेतला गेला. पाहू शकता कशा प्रकारे ती स्पेस होती अमोलची, त्या स्पेसचा पूर्ण फायदा घेतला गेला. 1.3 चेंडूचा आतापर्यंत केस झालाय. धावफलकर धावा 10-10. 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चार चेंडूंचा आतापर्यंत केस झाले. धावफलकर धावा आपण पाहतोय 14 धावा. 1-4-14 रन ऑन स्कोर कार्ड. आपण पाहू शकता अमोलच्या अगेन्स्ट प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो प्रहार खऱ्या अर्थाने यशस्वी सुद्धा ठरतोय. संदीपच्या बॅटमधून फटके आपण पाहतोय. श्रेयस गुरव चेंडूवरती येतील. फील्ड करेपर्यंत मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 15 धावा धावफलकावरती. एक 1.5 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. 1-5-15. 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जातोय. एक महागडं षटक. अमोलचं षटक आपण पाहू शकता. मग बॅटची एज लागली होती तर स्लिपचं क्षेत्ररक्षक आणि कशा थोडंसं कन्फ्युजन होतं. चेंडूला लेफ्ट केले गेले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 19 धावा.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 19 धावा. दोन पूर्णांक एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 21 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आर्यनने जे पहिलं षटक हाताळलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा आपण आर्यनला दुसरं षटक त्याच एंडवरतून हाताळताना पाहतोय. तर इथून 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 21 धावा. 120 धावांचा फटला करायचा आहे. अजूनही 99 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अक्को टप्प्याच्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये, चेंडूला फील्ड करतील फेकी करेपर्यंत मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 22 22 धावा धावफलकर दी. पण इथे पाहू शकता एका बाजूला आपण पाहतोय संदीपला तर दुसऱ्या बाजूला आपण शुभमला पाहतोय. इथून जर का दोघांना 120चा पाठला करायचा असेल तर दोघांना मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या खेळीला साथ देणं जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. त्या खेळीला साथ कशा प्रकारे देतील हेही पाहावं लागेल. म्हणजे इथून जेव्हा मोठे फटक्यांची गरज असेल तेव्हा मोठे फटके, त्यानंतर स्ट्राईक रोटेशन. तर आपण पाहू शकता वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बराच बाहेर पंचांच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा करताना एक एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ॲड होताना 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, डायरेक्ट हिट नेहमी धोक्याची घंटा असते. पंचांचं बोट हवेत. पण पाहू शकता थोडासा मिस कॉल होता, तो कॉलिंग चुकली. धावचीच्या रूपात दुसरा ब्रेक थ्रू.
शुभमला सुद्धा मैदान सोडावं लागते. इथून आता चिंता वाढणार आहे. एका बाजूला साई क्रिकेट क्लब विकेट जाताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 23 धावा. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा अमोल भगत सज्ज होताना. इथून आपण पाहू शकता येणारे 42 चेंडू आणि 42 बॉल रिमेनिंग, 97 रन्स नीड फ्रॉम साई क्रिकेट क्लब मॅच जिंकण्यासाठी. अमोल पुन्हा एकदा सज्ज होताना. वेगाने चेंडू, वेगाने आपण पाहू शकता चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक 23 वरती स्थिरावले. इथून अमोलला सुद्धा माहिती आहे की पहिला माझ्या षटकामध्ये आलेल्या जास्त धावा आता इथून किती हातखोलला जाईल अमोलच्या विरोधात हेही पाहावं लागेल. दोन्ही बॅटरचा जर का विचार केला तर नवीन बॅटर आहे. एका बाजूला अमन आहे तर दुसऱ्या बाजूला आमिर खान आहे. आमिरने खेळली मागच्या मॅचची खेळी साई क्रिकेट क्लब संघासाठी खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात, राहतील थोडेसे दूर. चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. तीन पूर्णांक 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 27 धावा, 27. डायरेक्ट हिट नाही आले. सिंगल धावफलकामध्ये ऍड होताना 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 28 धावा धावफलकावरती, 28 धावा धावफलकावरती. पण पाहतो एक बाजूला अमोलला तर आपण आमिर खान ज्या फलंदाजांनी मागच्या मॅचमध्ये 17 चेंडूमध्ये 35 धावांची वैयक्तिक खेळी आपल्या संघासाठी केली होती, तीच खेळी या मॅचमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट असणारे आक्रमक खेळी. इथून जर का 120चा बाटला करायचा असेल तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डॉट येतोय. 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 28 धावा, 28. मिड ऑफला क्षेत्ररक्षण आहे. श्रेयस गुरवच्या हातामध्ये चेंडू येतोय. अजून एक डॉट येतोय. इथून आपण पाहू शकता अमोलच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये जर का विचार केला तर 5 चेंडूमध्ये मात्र 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार. 3.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑन साइडला चेंडूला पाठवलंय. मिड विकेटला क्लिअर करणारा एक दणदणीत शेवटच्या चेंडूवरती षटकार. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 34 धावा. शेवटच्या चेंडूवरती प्रहार.
4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 34 धावा 34. पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जर का चेंडू आला नाहीये. चेंडूचा लॉंग स्टॉप रिझनच्या दिशेने चौकार. ऑफ साइडला आपण पाहू शकता सर्कलच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही पोहोचतील, राहतील दूर. दुसरा चौकार. लगातार 2 चौकार येताना इथे आपण पाहू शकता. रिव्हर्स स्वीप चेंडूला पाठवलं, तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. तिसरा चौकार, टीमची चौकाराची हॅट्रिक आपण पाहू शकता. तुमच्या मोमेंटम जे बाजूने आपण पाहू शकता आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फेकी होईपर्यंत 2 धावा. 4.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 48. 48 धावा धावफलकर लगावला गेल्यात. आपण पाहू शकता कशा प्रकारे साई क्रिकेट क्लब कमबॅक करताना आपल्या संघासाठी. एका बाजूला आपण अमन आहेत तर दुसऱ्या बाजूला आमिर खान आहेत. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गोलंदाजा सुद्धा कमबॅक आहे. अभिषेकला सुद्धा माहिती आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प आणि आपण पाहू शकता बॅट मधून एक स्ट्रोक कशा प्रकारे आहे. फुल पॉवर चेंडू रिव्हर्स स्वीप. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे चित्र काय घडलं गेलं. पहिलाच मन बनवलं होतं की स्विच हिट रिव्हर्स हिट करण्याचं आणि आपण पाहू शकता बॅट मधून जेव्हा फटका एक्झिक्यूट केला गेला, फुल पॉवर जनरेट. चेंडूला सीमारेषा पार पाठवला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 54. 5 षटकाच्या समाप्तीनंतर इथून आपण पाहू शकता साई क्रिकेट क्लब आपल्या या मॅच मध्ये कशा प्रकारे कमबॅक करतोय. अमन आपल्या संघाची दुवा. आता अमीरला काय करायचं आहे, तर अमीरला मागच्या मॅचची खेळी आठवायची आहे. कशा प्रकारे स्वतःच्या खांद्यावर घेऊन मागच्या मॅचची खेळी गेली होती हे आठवणं इम्पॉर्टंट नसणार आहे. तर अशा प्रकारे या मॅचमध्ये खेळी येईल का हे पाहावं लागेल. येणारे 30 चेंडू आणि 66 धावांचा पाठला अजून करायचे आहे. येणारे 30 चेंडू 66 धावा. वेदांत गुरव गोलंदाजी मारवरती सज्ज होताना. पंचांकडे अपील केली जाते. वेदांतनी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आमिर खानला मैदानाच्या बाहेर यावं लागते. पाहू शकता वेदांत कट करण्याचा प्रयत्न होता आणि यष्टीरक्षक आपण पाहू शकता हेल्मेट मागवलं होतं, क्लोज उभे होते. एक चांगला झेल.
चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. श्रेयस गुरवच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय. षटकार. नवीन फलंदाज अमन तिवारी मैदानाच्या आतमध्ये आल्या आपण पाहू शकता. पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येण्याचा प्रयत्न करतात. राहतील थोडीशी दूर, हाताला लागून चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी वेदांत गुरव. आता आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. .3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 64. आता यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. सिंगल ऍड होताना 65 धावा. 65. 5.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा अमन मनिहार ज्यांनी मागच्या षटकामध्ये एक चांगली खेळी आपल्या संघासाठी प्रभावित करणारी कामगिरी. म्हणजे दोन्ही अमनमध्ये आता क्षमता आहे मॅच मध्ये आपल्या संघाला बनवण्याची. डिफेन्स केले गेले चेंडूला आपण पाहू शकता. ऑफ साइडला मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल फेकी होईपर्यंत. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 66. 66. एका बाजूला अमन तिवारी. अमन बनिहारच्या खेळीला साथ द्यावी लागेल. कशा प्रकारे साथ देतील हेही पाहावं लागेल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण श्रेयस गुरव चेंडूवर येईपर्यंत फील्ड करून फेकेपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 6व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 67. लॉस ऑफ 4 विकेट. यश चव्हाणच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातात. चेंडू जाईल लॉंग ऑन लिझरला क्लिअर करत 4 धावांसाठी आपण पाहू शकता यश चव्हाण. म्हणजे यशचा जर का आपण विचार केला तर अशा प्रकारे यशने प्रहार केला होता आल्याला तसाच प्रहार तेच प्रत्युत्तर आपण पाहू शकता सई क्रिकेट क्लब देताना. मॅच मध्ये आपण पाहू शकता येणारे 23 चेंडू 49 धावांची गरज असणार आहे. ऑफ साइडला सर्कलच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतात. राहतील दूर चेंडू जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. येणारे 22 चेंडू 45 धावांची गरज. चेंडू हातामध्ये फेकी नाही करत आहेत सिंगलनी संतुष्ट. आपण या मॅच मध्ये आपण पाहू शकता साई क्रिकेट क्लब दोन्ही अमनमध्ये क्षमता आहे. एका बाजूला आपण अमन तिवारीला पाहतोय तो सुद्धा या मॅच मध्ये आपले रंग बदलतोय आणि दुसऱ्या बाजूला अमन मनिहार ज्याने आपल्या संघासाठी 10 मध्ये 26 वैयक्तिक खेळ केले. आता त्या खेळीला कंटिन्यू करणं जास्त इम्पॉर्टंट असणार आहे आणि अमन तिवारीला त्या खेळीला साथ देणार आहे त्यांची गरज असणार आहे. अमन तिवारी 7 मध्ये 20 धावांची वैयक्तिक खेळी करताना येणारे 21 चेंडू 44 धावा.
थोडंसं वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता 20 चेंडू 44 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहू शकतात ज्या प्रकारे ज्या दिशेने खेळायचं मन बनवलंय ना त्याच दिशेने फटके मारण्याचा, पण गोलंदाजी कशा प्रकारे हाताळत आहेत हे पण सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. 19-44. आता आपण पाहू शकता डोळ्याची दिशा बदलली होती गोलंदाजाने. ऑफसाईडला चेंडूला गेला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत पण शेवटच्या क्षणाला आपण पाहू शकता थांब सांगितलं नॉन स्ट्राईक खेळवरती. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 77-77. यश चव्हाणचा षटक. मात्र 10 धावा जे धावफलक वेगाने जात होतं त्याला थोडीशी काय होईना संत गती लावण्याचा प्रयत्न केला गेला. येणारे 18 चेंडू 43 धावांची गरज असणार आहे. बघा आपण स्क्रीनवरती पाहू शकता पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती विकेट्स कुठे कुठे आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकता धीमी सुरुवात होती, पहिली विकेट आली होती. तदनंतर आपण पाहू शकता की तिसऱ्या ओव्हरला विकेट आली होती, तिथे सुद्धा धावा नाही आल्यात. तदनंतर चौथ्या ओव्हरमध्ये विकेट आली होती शेवटच्या चेंडूवरती, पण तिथे धावा आल्या होत्या. तर हे पाहावं लागेल, म्हणजे 4 विकेट आल्यात. आणि तदनंतर आपण पाहू शकतो दोन्ही फलंदाज खूप चांगला आपला खेळाला पुढे नेत होते. तदनंतरला आपण पाहू शकता 6व्या ओव्हरला एक विकेट आली होती. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकता सर्व काही स्कोरशीट स्कोरबोर्डमध्ये खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेट केले. सात षटकानंतर 77-77. पार्थ नाईक पहिल्या चेंडूवरती पार्थच्या प्रहार करण्याचं मन बनवलं येतं. इथून मोठे फटकेची गरज सुद्धा आहे या मॅच मध्ये. आपण पाहू शकता 77 धावा धावफलकावरती वेळ घेतलाच होतोय दोन्ही फलंदाजांनी. आपण पाहू शकता एका बाजूला अमन तिवारी आहेत तर दुसऱ्या बाजूला अमन बनिहार. या मॅचला बनवण्यासाठी मोठे फटके घ्यावे लागतील. पंचांकडे अपील, आउट अपील होती. सात पूर्णांक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतो 78 धावा धावफलकावरती. 78 धावा धावफलकावरती. एकदा गतीमध्ये परिवर्तन बघू शकता आपण कशा प्रकारे केलं होतं. आता इथून या षटकामध्ये जर मोठ्या फटके नाही आले मग तो साई क्रिकेटवरती दबाव सुद्धा वाढणार आहे. तो दबाव जर का वाढून नसेल द्यायचा तर येणारे 3 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील. आपण सर्वजणी स्पर्धा पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आपण सर्वजण ही स्पर्धा पाहतोय किनी फाउंडेशन तर्फे आयोजित सन्माननीय अजिंक्य नाईक सर चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम. खऱ्या अर्थाने T10 म्हणजे लेदर बॉलची स्पर्धा 10 ओव्हरची टुर्नामेंट आपण पाहतोय. सन्माननीय परेशजी किनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी आपण नालासोपारा क्रिकेट असोसिएशन ज्यांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने खूप विशेष सहकार्य केलं. इथून नालासोपारा क्रिकेट असोसिएशनचं आपण चर्चा केली ते सहकार्य करणं त्याचं कारण सुद्धा आहे ना की म्हणजे
वसई विरार म्हणजे वसई तालुक्यातील खेळाडूंना एक लेदरचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं कार्य परेशजी केनी यांनी केलं. मग त्या प्लॅटफॉर्मवरती येणारे प्रत्येक खेळाडू एक चांगली संधी दिले. इथून खेळणारा खेळाडू खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये आपलं नाव उज्ज्वल करावं असे परेशजी केनी यांचे हे प्रयत्न. नक्कीच यांच्या प्रयत्नांना यश येईल. इथून खेळणारा एखादा खेळाडू जर का उद्या एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरतून खेळताना दिसेल तर त्या खेळाडूची नक्कीच आपण चर्चा करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने वसई तालुक्यासाठी आपण एक आठवडा आधीच आनंदाची बातमी म्हणजे याच मैदानावरती खेळणारा आपल्याच विभागातील एक खेळाडू आता खऱ्या अर्थाने IPLच्या प्लॅटफॉर्मवरती खेळतोय. आयुष म्हात्रे तो खेळाडूसुद्धा या मैदानावरतून खेळला आणि वसई तालुक्यातील खेळाडू आहे. आणि खऱ्या अर्थाने वसई तालुक्याला गर्वाची गोष्ट आहे की म्हणजे तेच प्रयत्न परेशजी केनी साहेब यांचे की इथून एक चांगलं प्लॅटफॉर्म वसई तालुक्यासाठी निर्माण करून देण्याचा प्रयत्न. म्हणजे इथून एक चांगलं प्लॅटफॉर्म की लेदरच्या फॉर्मॅटमधून प्रत्येक खेळाडू आपल्याला संधी आहे की तुम्ही तुमचं नाव भविष्यामध्ये उज्ज्वल करायचं आहे. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 80. थोडंसं धावफलक संत गतीने पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरतून लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. सीमारेषा पार षटकार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक थोडेसे उशिराने बॉलवरती रिॲक्ट केलं गेलं. 8.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 87. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे. येणारे 4 चेंडू या 4 चेंडूमध्ये जर का 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये साई क्रिकेट क्लब पूर्णपणे अजूनही ऑन होऊ शकतात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहू शकता यष्टीरक्षक तिकडे सज्ज होते आणि स्टंपिंगच्या रूपात अजून एक विकेटचं पतन होताना. तर या क्षणाला आलेली विकेट किती महाग पडू शकते हे पाहावं लागेल. नवीन फलंदाज आदर्श सिंग मैदानाच्या आतमध्ये जाताना. आता इथून आदर्शला एक आपल्या संघासाठी आदर्श ठेवावं लागेल फलंदाजी करताना. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज असताना येणारे 3 चेंडू निर्णायक 3 चेंडू असतील. हे 3 चेंडू दर्शवणारे 3 चेंडू असतील की मॅच कोणत्या दिशेने जाते. आता येणारे 3 चेंडू महत्त्वाचे 3 चेंडू कारण की शेवटच्या षटकासाठी किती धावा ठेवले जातील हे येणारे 3 चेंडूवरती अवलंबून असेल. खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. 8.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 87. 9-33 ची गरज. नवीन फलंदाज आदर्श सिंग मैदानाच्या आतमध्ये एक आदर्श ठेवेल का आपल्या संघासाठी हेही पाहावं लागेल. आदर्श पहिला चेंडू ऑफ साईडला घेऊन काढला. आपण पाहू शकता लॉंग ऑफ वरतून डीप वरतून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील मात्र सिंगल. तर अमनला सुद्धा माहिती आहे माझं विकेटवर टिकणं किती इम्पॉर्टंट आहे आणि विकेटवर टिकून किती चांगली खेळी करावी लागेल हेही पाहावं लागेल. 8.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. 88. अमनसाठी थोडंसं आपण क्षेत्ररक्षणमध्ये बदल पाहू शकता. आता यश 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 यशला सुद्धा माहिती आहे आमच्या बाजूने आम्हाला यश खेचायचं आहे तर इथून मोठे फटके हात खोलण्याची संधी नाही देत आहे. दबाव आहे. 5 चेंडू. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहू शकता रिव्हर्स स्वीप करण्याचा अटॅम्प होता आणि तो अटॅम्प आता कुठेतरी फेल होताना दिसतोय. तर या मॅच मधून साई क्रिकेटला फेल होईल का हे पाहावं लागेल. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 88.
येणारे 6 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज असणार आहे. येणारे 6 चेंडू 32 धाव्यांची गरज. आर्य गोलंदाजी मारवरती. आर्याच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये जातोय वेगाने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलात पण चेंडू हातामध्ये नाही येत आहे. फक्त सिंगलनी संतुष्ट व्हावं लागलं. येणारी 5 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. 5 चेंडू 31 धाव्यांची गरज. 5 मोठे फटके येण्याच्या आधी पहिला येईल का? चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक रोहित पाटील होते आणि रोहितने सुद्धा एक खेळाडूवरती स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. स्वतः सांगितलं की चेंडू माझ्या हातामध्ये आला तेव्हा माझा पाय बाउंड्री लाईनला टच होता. एक खेळाडूवरती स्पोर्ट्समॅनशिप काय असते रोहित पाटीलच्या माध्यमातून दर्शवली आणि स्वतः चौकाचा इशारा केला होता. पार्थ नाईक होते. क्षमा असावी आमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचलेली. त्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता सीमित असणार आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. चेंडूला पाठवलं हवेमध्ये लॉफ्टेड शॉट. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. पण पाहू शकता अमन आता आपल्या संघासाठी या मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा खूप चांगली केली होती पण अमनच्या खेळीला साथ जशा प्रकारे हवा होता ती साथ नाही मिळाले. अमन वैयक्तिक खेळ आतापर्यंत. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषाबार. अमनची हाफ सेंचुरी कंप्लीट. 51 डगआउट मध्ये टाळ्यांचा जल्लोष आपण पाहू शकता. हाफ सेंचुरी कंप्लीट होताना आपल्या संघासाठी लढत असताना एकटा आपल्या संघाची धुवा आपल्या खांद्यावर घेऊन पण पाहू शकता कशा प्रकारे स्लिप लावून दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता पण त्या स्लिपला कशा प्रकारे भेदून अमनच्या बॅटमधून दणदणीत षटकार. 51 हाफ सेंचुरी. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा अमनच्या बॅटमधून शेवटचा चेंडू उडवतोय चौकार. मॅच फिनिश. हार्ड लक अमन अँड साई क्रिकेट क्लब. खूप चांगला खेळ तुम्ही सुद्धा दाखवला होता. विजेता संघ अष्टपैलू संघाचे खूप खूप अभिनंदन. आपण सर्वजण ही स्पर्धा पाहत होतो. किनी फाउंडेशन आयोजित सन्मान्य अजिंक्य नाईक सर चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम. लेदर क्रिकेट बॉलची स्पर्धा सन्मान्य परेशजी किनी सर यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली ही स्पर्धा. नालासोपारा क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलं गेलं. आजचा हा दुसरा दिवस आमचे ऑफिशियल अंपायर आमच्या जोडीने आजच्या दिवसाची कामगिरी आमचे मॅन्युअल स्कोरर असतील पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम आमची टेक्निकल टीम. खऱ्या अर्थाने आजचा दुसरा दिवस आयोजन कमिटी हा गुण्यागोविंदाने पार पडला असे आम्ही जिकडे जाहीर करतो.